हे बघा, शिवम कापतोय. आता कापणं झाली की मग आपण खाऊ आंबा वगैरे खाणं झाल्याच्या नंतर मग तिथं बाजावरती बसूया बाल्कनीमध्ये. एकदम वारस आला आहे का नाही? मस्त चालते. आता आंबा खाऊ. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक आणि काय म्हणजे ब्लॉग. तर पब्लिक, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आता आपण उठलो वगैरे, म्हणजेच की सकाळी आता फ्रेश वगैरे झालो आहे आणि आपण बिस्किट वगैरे खालो आहे. तर सर्व काही झालं आता सकाळचा नाश्ता समजा आपला. आता आपल्याला फक्त आंघोळ वगैरे करायचे आहे आणि फ्रेश होऊ. आता तर काय बाहेर वगैरे जायचं नाही. माझा प्लॅन होता की आज आपण गावाला वगैरे जाऊ, परंतु हे उन्हामुळे ना गावाला तर काही जाणं होतच नाही. ऊन एवढं लागते की काय सांगू, घराच्या बाहेर म्हणा निघायचं मन होत नाही. आणि ते एक त्याच्यात पार्सलवाला पण काही परेशान करतोय. आता उद्याचे डेट आहे, आता बघू उद्या येते का नाही. आज 30 एप्रिल आहे आणि उद्या 1 मे. उद्या 1 मेचा पण येणार आहे. उद्या आलं तर मग उद्या चांगलं होईल. आज तर काय नाही, आजचा दिवस आता मला वाटतं की कधी जाईल कधी नाही. कारण की उद्या आपलं येणार आहे पार्सल. तुम्हाला तर असं 2-4 ब्लॉगमध्ये म्हणलं की येणार आहे, परंतु ते पार्सलवालाच लेट करतोय. त्याच्यासाठी आपण काय नाही करू शकत. तर ते उद्या येणार, उद्या बघू. आणि आपल्याला गावाला जायचं तरी पण गेलं तर बघू, नाहीतर नाही, उन्हामुळे फक्त. आताच मम्मी पप्पाचा कॉल आलता, मम्मी पप्पाला वगैरे बोललोय. आता तर इतकी वेळ लाईट गेली ते, आता लाईट आले. आता आपल्याला आणायचे प्यायचं पाणी, तर घरचं पण काम करावं लागतंय. बॉटल हे बघा, बॉटल पहिले एक बार घेऊन गेलो, परंतु तेव्हा लाईट नव्हती. आता लाईट आले, आता आणलो बॉटल भरून. जाऊन पाणी वगैरे आणलो आणि रिटर्न मम्मी पप्पाचा कॉल आलता. आपल्याला काढायचे आहेत आपले डॉक्युमेंट. म्हणजेच की आता आज उद्या समजा 1 मे आणि 15 मेला आपला निकाल लागणार. म्हणजेच की 10वीचा रिझल्ट लागल्याच्या नंतर आपल्याला कॉलेजमध्ये ॲडमिशन वगैरे करावं लागते. त्याच्यासाठी डॉक्युमेंट, तर आपल्याला डॉक्युमेंट वगैरे काढायचे आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याला लागतोय आता बोनाफाईड. तर शाळेमध्ये जायचे आपल्याला आणि प्रिन्सिपल सर पुन्हा आपल्याला बोनाफाईड वगैरे घ्यायचे आहे. तर आत्ता वाजते समजा 10, तर शाळेमध्ये वगैरे जाऊ आणि आपण बोनाफाईड वगैरे आणू. आता सर्वात पहिले तर आपण जेवण वगैरे करू आणि फ्रेश होऊ आणि आपल्याला जायचे आता शाळेमध्ये. आपल्याला शाळेमध्ये जायचंय, शाळेमध्ये वगैरे जायचे आपल्याला. तर त्याच्यामुळे आपल्याला फ्रेश वगैरे व्हावं लागणार. म्हणजे की सकाळी तर फ्रेश झालोय, परंतु आता आंघोळ वगैरे करू, जेवण वगैरे करू आणि मग शाळेमध्ये जाऊ. तर आता मी फ्रेश वगैरे होतो. आता आपण फ्रेश वगैरे झालोय आणि आंघोळ वगैरे तर करून घेतलोय. आता आपल्याला जायचे शाळेमध्ये तर जायचंय, परंतु आता जेवण करून घेऊ. जेवण फक्त बाकी आहे. आता जेवण वगैरे करू आणि मग शाळेत जाऊ. आपल्याला बोनाफाईड वगैरे आणायच्या, तर त्याच्यासाठी जाऊ शाळेत. आता आपण जेवण वगैरे केलोय, तर जेवण वगैरे झालं आपलं. आता जनरल वरती जायचं, बोनाफाईड घ्यायचे आणि शाळेमध्ये जाऊन ना त्याला भरून घ्यायचे. तर चला, आता सर्वात पहिलं तर जनरल वरती जावं लागेल आपल्याला बोनाफाईड घेण्यासाठी. बोनाफाईड वगैरे घेऊ आणि मग शाळेमध्ये जाऊन सर भरून वगैरे घेऊ, त्याच्यामध्ये लिहून वगैरे. शाळेमध्ये गेलो आणि आपलं जे बोनाफाईड वगैरे होतं ते तर सर्व काही दिलं. आणि थोडंसं आपलं जन्मतारखेमध्ये वगैरे प्रॉब्लेम होता. तर उद्या आपल्याला TC चेक करून बघायचं त्याच्यात काय आहे, आणि उद्या आपलं होऊन जाईल. तर शाळेमध्ये वगैरे तर जाऊन आलोय. आता उद्या सकाळी आपल्याला 7 वाजता जायचे. उद्या शाळेमध्ये कार्यक्रम पण आहे आणि आपल्याला आपलं काम पण करून घ्यायचं आहे. तर उद्या आपण शाळेमध्ये जाऊ. आता तर जस्ट आता आलो घरी, तर घरी वगैरे आलोय, थोडंसं फ्रेश होऊ आणि मग शुभम आणि मी बसूया वरती तिकडे, म्हणजेच की त्याच्या टॅरिसवरती. आता मी आणि शुभम बसलोय. आता आम्ही 2 जण खात आहोत आंबा. हे बघा, शुभम कापतोय. आता कापणं झाली की मग आपण खाऊ आंबा वगैरे खाणं झाल्याच्या नंतर मग तिथं बाजावरती बसूया बाल्कनीमध्ये. एकदम वारस आला आहे का नाही? मस्त चालते. आता आंबा खाऊ. आपला तर आंबा वगैरे खाणं वगैरे तर झालं. आणि भाऊला जायचं होतं MSCIT ला. भाऊ जाऊन पण आला, कारण की आज त्याच्या MSCIT सुट्टी. तर त्याने जाऊन आला आणि आपण रिटर्न बसलोय वरती, जिथं बसते तिथं आहे का नाही. तर बसलोय आणि थोडा वेळ पहिला आपण आंबा वगैरे खाल्ले. आता कॅरम खेळलोय आणि पण खेळायचं थोडं बाकी आहे. आता कॅरम खेळून पण आळस वगैरे येतोय, त्याच्यासाठी थोडंसं मोबाईल बघत बसले. आता वाजतात किती वाजले झालेत? आता 5 वाजले. 5 वाजलेत, म्हणजे 15 मिनिट बाकी. 5 वाजे 15 मिनिट बाकी आहेत. तरी पण ऊन बघा कसं आहे.
5 वाजता ऊन कसं राहते ना आता कसं आहे बघा. यावर्षी ऊन तर एवढं आहे की काय सांगू तुम्हाला. ऊन तर डोसके खराब केले. आता 5 वाजतेच आणि आपण अर्धा एक तास बसू आणि मग नंतर जाऊ ग्राउंडवरती. जाऊत का नाही शेतात जाऊ शेताला. तर भाऊ म्हणते भाऊच्या शेताला जाऊया. तर बघू केलं तर जाऊ आहे का नाही. वाजते तर 7:30 किंवा 8 आणि आता आलो आपण घरी. तर आपल्याला घरचं थोडंसं काम आहे म्हणजेच की घरचं थोडंसं सामान वगैरे आणायचं आहे. तर जाऊ बाहेर आणि आपल्याला सामान आणायचे. बाहेर जाऊ आणि जनरल स्टोअरवरतून सामान आणू. फ्रेश वगैरे झाले आणि आता आपल्याला जायचे बाहेर. तर बाहेर वगैरे म्हणजेच की आपल्याला जायचे सामान वगैरे आणण्यासाठी. तर सो गाईज आपला आजचा ब्लॉग लईच मोठा होतोय. आजचा ब्लॉग आपण इथेच समाप्त करूया. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला जर आजचा ब्लॉग चांगला वाटला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर बाय.